नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका 2025-26 उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा देखील सराव करा। इतिहास व राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न। 1. ऑर्केओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला, त्याचा ब पर्याय बरोबर आहे। 2. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेयर यास म्हणता येईल, त्याचा अ पर्याय बरोबर आहे। तिसरे विधान, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते, त्याचा अ पर्याय बरोबर आहे। 4. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी केला, त्याचा ब पर्याय बरोबर आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। 2 गुणांसाठी आहे। या ठिकाणी पहिला गट देण्यात आलेला आहे, व्हिडिओ थांबून गट व्यवस्थित वाचायचा आहे आणि या गटातील चुकीची जोडी दुसऱ्या क्रमांकाची आहे, रमन पश्चिम बंगालमधील नृत्य। दुसरा गट, दुसऱ्या गटातील चौथ्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे, कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन 4 मेथड। प्रश्न दुसरा, पुढील संकल्पना स्पष्ट करा। 2 संकल्पना दिलेल्या आहेत, दोघांपैकी कोणतीही एक संकल्पना 2 गुणांसाठी स्पष्ट करायची आहे। एक आहे वंचितांचा इतिहास आणि दुसरी संकल्पना आहे उपयोजित इतिहास। त्यापैकी आपण वंचितांचा इतिहास ही संकल्पना अभ्यासू। समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात। मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली। भारतात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो। प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत, 4 गुणांसाठी। 1. जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा। उत्तर, इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय। उपयोजित इतिहास या संज्ञेला जनांसाठी इतिहास असा पर्यायी शब्दप्रयोग केला जातो। दुसरा प्रश्न, व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते? उत्तर, वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा। तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार यांचा विचार होणे आवश्यक आहे। या त्यांच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा नवीन विचार पुढे आला, म्हणून व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते। तिसरा प्रश्न, राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? त्यांनी 1857चे स्वातंत्र्य समर असे पुस्तक लिहिले। त्यांच्या या व अन्य ग्रंथांमुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळाली, प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली। दक्षिण भारताच्या इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले। 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची होती, आपण 3ही प्रश्न या ठिकाणी अभ्यासले। आता राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न चौथा अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 2 गुणांसाठी। 1. पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे? त्याचा ब पर्याय बरोबर आहे, हुंडा प्रतिबंधक कायदा। दुसरे विधान, मतदारसंघ निर्माण करण्याचे काम परिसीमन ही समिती करते, त्याचा ब पर्याय बरोबर आहे। आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न 5वा, खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा। 4 गुणांसाठी। 1. ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे, बरोबर। 2. भारताच्या मध्यातून मकरवृत्त केले आहे, चूक।
3. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा जास्त आहे. बरोबर. 4. भारताच्या आग्नेयेस पाकिस्तान हे राष्ट्र आहे. चूक. आणि 5. भारताच्या दक्षिण भूभागास द्वीपकल्प म्हणतात. बरोबर. 5 पैकी कोणत्याही 4 विधानांची तुम्हाला योग्य की अयोग्य लिहायचे होते. प्रश्न 6. थोडक्यात उत्तरे लिहा. 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 4 गुणांसाठी. 1. भारत व ब्राझील देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? उत्तर. भारताचे स्थान पूर्णपणे उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. ब्राझीलचे स्थान उत्तर, दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे. भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे. ब्राझील दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. दुसरा प्रश्न. क्षेत्रभेटी दरम्यान तुम्ही कोणते साहित्य घ्याल? उत्तर. माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी. स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे. क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली, नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डब्बे. आणि तिसरा प्रश्न आहे, तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची होती म्हणून आपण पहिले 2 प्रश्न अभ्यासले. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.